कथा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत असो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा. ययाती वीर पुरुष म्हणून जग गाजवण्याच्या इच्छेने माझ्या शरीराचा आणि मनाचा कणीन कण धुंद करून टाकला आहे हे आईच्या लक्षात आले असावे. तिनं बाबांकडे माझ्या लग्नाची गोष्ट काढली नाही. मधल्या विद्यार्जनाच्या काळात मी किती बदललो याची मलाच कल्पना नव्हती. भोवतालच्या भूमिभागाचा परिणाम होऊन नदीचे पात्र बडतडे जावे तसे माझे मन झपाट्याने पालटत गेले होते. धनुर्विद्येचे पहिले धडे घेताना दृष्टी आणि चित्त एकाग्र करण्यातला अलौकिक आनंद मी पहिल्यांदा अनुभवला. लहानपणी महालाची खिडकी उघडली की बागेतली नाना रंगाची फुले पाहून माझ्या अंगावर रोमांच उभं राहत असे. पण बाणाचा नेम धरताना बरोबर उलटा अनुभव आला. सौभोवतालचे सारे जग झरझर विरू लागले. धुके जसे क्षणात नाहीसे होते तसे असत्याचे नसते झाले. जांभळ्या टेकड्या, हिरवी झाडे, निळे आकाश, काही माझ्या जगात उरले नव्हते. केवळ त्यात एक काळा ठिपका दिसत होता. माझ्या बाणाचे लक्ष असलेला एक सूक्ष्म काळा ठिपका. हे त्या क्षणी माझे विश्व झाले होते. या नव्या अनुभवानेही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. निर्जीव वस्तूवर अचूक नेम धरण्यात मी फार लवकर निपुण झालो. साहजिक सजीव प्राण्यावर नेम धरण्याची पाळी माझ्यावर आली. इतकी वर्ष झाली, पण त्या पहिल्या अचूक नेमाची आठवण आली की मनाचा अजून थरकाप होतो. एका उंच वृक्षावर शांतपणे बसलेली पक्षीण होती ती. पक्षीण छे ध्यानमग्न योगिनी निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरती एखाद्या मनोहर चित्रासारखी दिसत होती. पुढच्या क्षणी हे चित्र सजीव होऊन भरकन उडून जाईल असे क्षणाक्षणाला वाटत होते. सूर्य पश्चिमेकडे कल्ला होता. कुठल्या तरी घरट्यात पंख न फुटलेली पिले तिची वाट पाहत असावीत. पण मला व माझ्या गुरूंना तिच्या कुटुंबाशी आणि सुखदुःखाशी काही कर्तव्य नव्हते. मला धनुर्विद्येत प्रवीण व्हायचे होते. त्यांना मला शिकवून आपला चरितार्थ चालवायचा होता. त्या निष्पाप चिमुकल्या जीवावर बाण सोडताना मला प्राणांतिक यातना झाल्या. निसर्गाशी असलेले माझे निकटचे नाते त्या क्षणी तुटले. तोपर्यंत हृदयाच्या अगदी कोपऱ्यात का होईना मी कवी होतो. त्या क्षणी तो कवी मेला. मी वीर झालो होतो, पण तो सुखासुखी नव्हे. माझ्यातल्या कवीची हत्या करून त्याच्या समाधीवर या वीराने आपले सिंहासन थाटले होते. त्या शरसंधानाचे कौतुक झाले त्या रात्री. राजवाड्यात आईने स्वतः त्या पाखराचे मांस शिजवले. मोठे रुचकर करून तिने ते बाबांना आणि मला वाढले. स्वतःही खाल्ले. बाबांनी ते मिटक्या मारत घासाघासाला माझे कौतुक करत खाल्ले. मला मात्र प्रत्येक घास गिळताना कोण कष्ट पडले. रात्री झोपेत 2-4दा मी जागा झालो. जिव्हारी बाण लागून ती पक्षीण आक्रोश करत आहे असा मला एकदा भास झाला. पुन्हा जागा झालो तेव्हा तिच्या पिल्लांचा चिवचिवाट ऐकू आला. अनेक वर्षापूर्वी नाहीशा झालेल्या मुलाच्या आठवणीने आपली आई अजून व्याकुळ होते. पण तीच आई पाखरातल्या एका आईचा मृत्यू हसतमुखाने पाहते. त्या निष्पाप प्राण्याचे शरीर विच्छिन्न करणाऱ्या मुलाचे कौतुक करते. त्या मुक्या मातेचे मांस मिटक्या मारत खाते. त्या मांसाचा कण कण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पिल्लांकरता धडपडत होता हे सहज विसरते. जीवनातल्या या विचित्र विरोधाने मी गोंधळून गेलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवदर्शनानंतर वृद्ध अमात्य वाड्यावर आले. माझी शंका मी त्यांच्या पुढे मांडली. ते हसले आणि म्हणाले, युवराज, फार लहान आहात तुम्ही अजून, पण जगरहाटी पाहत पाहत माझे केस काळ्याचे पांढरे झाले आहेत. या म्हाताऱ्याचे हे अनुभविक बोल नीट लक्षात ठेवा. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही, ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालते. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही, तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य जी या जगात धडपड करतो ती भोगासाठी. त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात, पण जीवन हे देवालय नाही, ते रणांगण आहे. त्या दिवशी अमात्याने अनेक वैदिक कथा मला सांगितल्या. पशुपक्ष्यांच्या मजेदार गोष्टी ऐकवल्या. त्या सर्वांचे सार एकच होते. जग शक्तीवर चालते, स्पर्धेवर जगते आणि भोगासाठी धडपडते. त्या दिवसापासून मी शक्तीचा उपासक झालो. क्रौर्य आणि शौर्य ही जुळी भावंडे आहेत असे मानू लागलो. बालपणी राजवाड्यात बागडणाऱ्या हरिण शावकांचा आम्ही सवंगडी होतो. आता अरण्यातल्या प्रत्येक हरिणाचा आम्ही शत्रू बनलो. मृगाच्या चपळपणाचे लहानपणी मला कौतुक वाटे. आता त्याच्या गतीचा राग येऊ लागला मला. 5 वर्षाचा असताना आईच्या महालाच्या दारावर मी उडी मारणाऱ्या हरिणाचे वेडेवाकडे चित्र काढले होते. विचित्र रंगाने ते रंगवले होते. आता ते चित्र मी त्याच्याच रक्ताने रंगू लागलो.
एकदा आईच्या आवडत्या हरिणीच्या पाठीला कसली तरी जखम झाली होती. त्या जखमेवर माशी बसली की अतिशय अस्वस्थ होई ती. बाबांचा आवडता मोरपिसांचा पंखा घेऊन मी घटका घटका त्या हरिणीला वारा घालीत बसे. आता माझा हरिणाच्या अंगाशी संबंध येई तो मी मारलेल्या हरिणांची कातडी कमावून ती सेवक मला दाखवण्याकरता घेऊन येत तेव्हा. अभिमानाने हळूहळू मी त्यांच्यावरून क्षणभर हात फिरवत असे. त्यांच्या मृदू स्पर्शाने मला गुदगुल्या होत. बाणाने विद्ध झालेल्या हरिणाची तडफड, त्याच्या जात्या जीवाची डोळ्यातली शेवटची धडपड, त्याच्या जखमेतून भळभळ वाहणारे रक्त, यापैकी कुठलीही गोष्ट मला आठवेनाशी झाली. मी ती कातडी गुरांना, आप्तांना, मित्रांना भेट म्हणून देत असे. ते सारे मृग येथील माझ्या कुशलतेचे कौतुक करत. या शौर्याची कसोटी लागायची वेळ अनायासे आली. देवदानवांच्या कलहाच्या वार्ता, क्वचित नारद मुनी, क्वचित दुसरे कोणी. त्या कलहाला युद्धाचे स्वरूप आले नव्हते, पण दोन्ही पक्षांच्या चकमकी वरचेवर उडत. अशा एखाद्या चकमकीत देवांच्या बाजूने आपण भाग घ्यावा, राक्षसांचा संपूर्ण पराभव करावा आणि आपला भावी राजा किती पराक्रमी आहे साऱ्या प्रजेला दाखवून द्यावे, ही इच्छा माझ्या मनात वारंवार प्रबळ होई. पण बाबा राक्षस पक्षा इतकाच देव पक्षाचाही तिरस्कार करत. इंद्राला बंदिवान करून वृषपर्व्याने त्याला आपला राजवाडा झाडायला लावलं तरी मी त्यांच्या सहाय्याला तुला पाठवणार नाही असे ते म्हणत. इंद्रावर आणि देव पक्षावर त्यांचा इतका राग का आहे हे कोणीच सांगत नसे. वृद्ध अमात्यानं याविषयी अनेक वार मी खोदून विचारले, पण प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच असे. जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळं येत नाहीत.